जिंदगी मिलेगी ना दोबारा सिनेमातील ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपला जलवा दाखवणार आहे। आगामी बँग बँग सिनेमातून सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमात ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचे जबरदस्त स्टंटही पाहायला मिळणार आहेत। नुकताच या सिनेमाच्या पोस्टरचा फर्स्ट लुक रिव्हील झाला। रोहित शेट्टीची हॅट्रिक असलेल्या गोलमाल सिरीजचा नेक्स्ट पार्ट आणण्याच्या तयारीत आहे। विशेष म्हणजे यासाठी त्याची शाहरुख खानशी चर्चा सुरू आहे आणि जर या प्रोजेक्टमध्ये शाहरुख इन्व्हॉल्व झाला तर मग काय। सध्या रोहित सिंघम रिटर्न सिनेमावर काम करतोय, त्यानंतर तो या प्रोजेक्टचा विचार करणार आहे। सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर स्टारर एक व्हिलन सिनेमा नुकताच अभिनेता सलमान खाननं पाहिला आणि सलमान सिद्धार्थचा फॅन झाला। सिनेमाच्या सक्सेसची पार्टी सिद्धार्थनं आपल्या घरी ठेवली तेव्हा सलमानला खास आमंत्रण होतं। सल्लू भाई या पार्टीला हजरही होता आणि विशेष म्हणजे सलमाननं खास त्याचं डिझायनर घड्याळ सिद्धार्थला गिफ्ट म्हणून दिलं। हिरोपंती सिनेमाच्या यशामुळे अभिनेत्री कृतीलाही चांगले दिवस आलेत। कृतीकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्यात। आता त्यातल्या कोणत्या स्वीकारायच्या याच्या विचारात सध्या कृती आहे। नवोदितच नाही तर इंडस्ट्रीतल्या मोठ्या कलाकारांसोबतही काम करायला कृतीला मिळतंय, त्यामुळे कृतीचा आनंद गगनात मावत नाहीये। स्मॉल स्क्रीनवरचे रियालिटी शो गाजवणारा होस्ट म्हणजे मनीष पॉल आता बिग स्क्रीनवर झळकणार आहे। नुकतेच मनीषनं एक कॉमेडी फिल्म साईन केली आहे, ज्यात त्याची पोस्टार असणार आहे सुष्मिता सेन। सध्या या नावांची आणि सिनेमाची फक्त चर्चा रंगते। वेळ आल्यावर या सिनेमाबद्दल बोलू असं निर्मात्यांनी सांगितलंय। इम्रान खान सध्या सुट्टी एन्जॉय करतो आणि त्याचं खास कारणही तेच आहे। नुकतीच इम्रानच्या घरी एक छोटासा बच्चासा नन्हासा लडका पैदा हुआ आहे आणि म्हणूनच इम्राननं 10 ऑगस्टपर्यंत शूटिंगला सुट्टी दिली आहे। हा वेळ फक्त तो आपल्या बेबी आणि पत्नीला देणार आहे। विकास बेहल दिग्दर्शित क्वीन सिनेमा खूपच गाजला आणि विशेष म्हणजे या सिनेमातली कंगनाची भूमिका सारांचीच दाद मिळवून गेली। मार्चमध्ये झळकलेल्या या सिनेमाची चर्चा करण्याचं आता कारण म्हणजे हा सिनेमा साऊथच्या 4 भाषांमध्ये रिमेक होणार आहे। तामिळ, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड अशा भाषांमध्ये आता क्वीन सिनेमा पाहायला मिळणार आहे। साऊथच्याच एका अभिनेत्यानं हे शिवधनुष्य पेललं आहे। वारंवार दीपिका आणि रणवीरच्या लिंकअपची चर्चा रंगत असल्यामुळे रणवीर खूपच वैतागलाय। रामलीला सिनेमानंतर या चर्चांना उधाण आलंय। यापूर्वी बँड बाजा 12 सिनेमाच्या वेळी अनुष्का शर्मा सोबत त्याच्या नावाची चर्चा होती आणि आता दीपिका, त्यामुळे आता इनफ अशी आरोळी सध्या रणवीरनं मारली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।